जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणार मोंडेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. मी देवेंद्र निवृत्ती कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे शब्दविचार. ठीक आहे, आजपासून आपण मराठी व्याकरणाचं एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ करणार आहोत. ठीक आहे. तर शब्दविचारमध्ये आपल्याला जास्त काही पाहायचं नाहीये, तर एक थोडक्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे. तर मित्रांनो, आता शब्दविचार. ठीक आहे. शब्द. ठीक आहे. शब्द एकत्र आले. शब्द एकत्र आले की वाक्य बनते. ठीक आहे. वाक्य बनते. आता याच्यामध्ये पण आता शब्द एकत्र आले की वाक्य बनतं, ठीक आहे. पण जर शब्द हे येताना त्याचा एक विशिष्ट क्रम असायला पाहिजे, की जसं आपण एक उदाहरण पाहूयात, की महेश करतो जेवण. ठीक आहे, महेश करतो जेवण. आता हे वाक्य आपल्याला योग्य वाटतं का? नाही. आता याच्यामध्ये तर शब्द आलेत, परंतु याचा जो आहे याचा एक विशिष्ट असा क्रम असतो, की तो आपण लहानपणापासून बोलतो, की लहान मूल असतं. लहान मुलं, आता एखादी मुलगी आहे, ती बोलताना काय म्हणते? मी जेवण करतो, मी खेळायला जातो. मग आता ह्याच्यामधील शब्द काय आहेत? मग आता लिंग असेल किंवा त्यांचा जो क्रम असेल हा चुकतो. परंतु याचा योग्य क्रम आपण कसा करतो? तर महेश जेवण करतो. आता या वाक्यामध्ये, ठीक आहे, ह्या दोन्ही वाक्य जर आपण पाहिले, दोन्हीचा अर्थ एकच होतो, परंतु त्याचं जे आपण उच्चारण करतो त्याच्यामध्ये तिथे काय होतो? फरक पडतो. ठीक आहे. तर प्रत्येक शब्दाला विशिष्ट स्थान आणि अर्थ असते, की जसं आता इथे करतो आणि जेवण. ठीक आहे. आणि इथे जेवण करतो याचं एक विशिष्ट स्थान असतं. अनेक शब्दांच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. पुढचा मुद्दा काय? शब्दांची कार्य विविध आहेत. या शब्दांच्या कार्यावरून शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात. ठीक आहे. शब्दांच्या जाती किती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. शब्दांच्या जाती किती? तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. कोणत्या आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. तर हे किती आहेत? 8 जाती आहेत. कशांच्या आहेत? तर या शब्दांच्या 8 जाती आहेत. तर ह्या जातींपैकी आपण आज एक नाम हे पाहणार आहोत. ठीक आहे. नाम. तर मित्रांनो, नाम म्हणजे काय? तर आता हा जो शब्द आहे नाम, हा नाम शब्द कशामधला आहे? हा आहे संस्कृत मधला. ठीक आहे. संस्कृत मधील हा शब्द आहे. तर मराठी त्याला काय म्हणतात? हे संस्कृत मधलं नाव, मराठीमध्ये म्हणतात नाव. मग आपण व्याख्या करताना काय म्हणतोय? एखाद्या प्राण्याचे, वस्तूचे, ठिकाणाचे, अमुक तमुक, हे ते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्या नावाला नाम असे म्हणतात. तर मित्रांनो, सरळ सोपं आपली व्याख्या ध्यानात ठेवायची. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे नाव. ठीक आहे. फक्त नाव, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. प्राण्याचे, पदार्थाचे किंवा वस्तूचे जे नाव असते त्यालाच नाम असं म्हणतात. नामाचे प्रकार किती आहेत? तर नामाचे आहेत एकूण 3 प्रकार. ठीक आहे. नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? सामान्य नाम. दुसरा प्रकार कोणता आहे? विशेष नाम. आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. हे असे 3 प्रकार नामाचे प्रमुख प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा की जे मराठी व्याकरणचे लेखक आहेत, व्याकरणाचे लेखक आहेत प्रसिद्ध असे मोके दामले. ठीक आहे. आता यांनी बघा कसं नामांचे प्रकार सांगितलेले आहेत. धर्मवाचक,
धर्मवाचक, त्याच्यानंतर धर्मी वाचक, आणि याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. धर्मीवाचकचे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहे सामान्य नाम आणि विशेष नाम. ठीक आहे, विशेष नाम. ठीक आहे, आता आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. सामान्य नाम, ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. ठीक आहे, सोपी व्याख्या आहे. ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. ठीक आहे, उदाहरण काय घेऊयात आपण. उदाहरणार्थ नदी. ठीक आहे, नदी मग ती कोणतीही असू द्या, सामान्य नाम आहे. पर्वत, डोंगर म्हणू, शाळा, आता मी शाळेमध्ये आहे तर शाळा, झाड कोणतंही असू शकतं, हे सामान्य नाम. सामान्य नामाचं याच्यामध्ये काय होतोस तर सामान्य नाम हा म्हणजे समान गुणधर्माचा बोध होतो. झाड कोणतंही असू द्या पण ते काय आहे, झाड आहे, तर मग काय समान गुणधर्माचा बोध होतो. सामान्य नाम हे काय असतं, जातीवाचक. जातीवाचक सुद्धा याला म्हणतात. एकाच जातीचा बोध होतो, जातीवाचक सुद्धा याला म्हणतात. स्वतःचा अर्थ असतो. ठीक आहे, सामान्य नामाचं अनेक वचन होतं. परत अजून काय सांगता येईल, सामान्य नामाला स्वतःचे अस्तित्व असते. सामान्य नामामधून लिंग कळते. हे काय आहेत सामान्य नामाचे प्रकार. आता विशेष माहिती झाली. आता ह्याचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे समुदायवाचक नाम. आता समुदायवाचक नाम यालाच आपण दुसरं नाव देऊयात, म्हणजे मी देत नाहीये, यालाच दुसरं नाव आहे समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. ठीक आहे, समुदायवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे असे त्याचे दोन प्रकार आहेत. तर ज्या नावातून समूहाचा बोध होतो, ठीक आहे, ज्या नावातून समूहाचा बोध होतो, ज्या नावातून समूहाचा बोध होतो त्याला समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम असे म्हणतात. की उदाहरणार्थ वर्ग, सैन्य, थवा, संघ इत्यादी. आता समुदायवाचक सुद्धा आपण बरेच नावं मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु चालता चालता आता नाही, हे पुढच्या व्हिडिओमध्ये होतील. याचा अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे तर समुदायवाचक जे नाम असतं किंवा समूहवाचक जे नाव असतं त्याचं अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही. चला, दुसरा प्रकार पदार्थवाचक नाम. तर पदार्थवाचक काय, तर मग कोणत्याही पदार्थाला दिलेल्या नावास पदार्थवाचक नाम असे म्हणतात. ठीक आहे, पदार्थ आणि वाचक म्हणजे काय, तर कोणताही पदार्थ असू द्या त्याला जे आपण नाव देतो त्याला पदार्थवाचक असे नाव म्हणतात. की जसं उदाहरण जर घेतलं तर सोने, चांदी, तांबे, परत दूध येईल, पाणी येईल, पेट्रोल येईल, साखर आहे, कापड, दही, हे काय आहेत तर हे पदार्थवाचक नाम आहेत. ठीक आहे, मराठी व्याकरणामध्ये समुदायवाचक किंवा समूहवाचक आणि पदार्थवाचक नामांचा समावेश सामान्य नामातच केला जातो. त्यांना स्वतंत्र मानण्याची पद्धत आपल्या मराठी भाषेमध्ये नाही. ठीक आहे, चला पुढचं पाहूया. विशेष नाम. आता आपण काय म्हणतो, काय विशेष काय कार्यक्रम आहेत, पण विशेष काय कार्यक्रम आहे आपल्याकडे. ठीक आहे, मग ह्याच्यामधून शब्दांची जर फोड केली तर तिथल्या तिथे आपल्याला काय एक प्रकारची आपल्याला व्याख्या ताबडतोब करता येईल. त्यामुळे शब्दांची फोड करायची. तर ज्या नामाने जातीचा बोध होतो, ज्या नामाने जातीचा बोध होतो,
ठीक आहे. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. आता मित्रांनो, नदी, नदी जर म्हटलं तर ती कोणतीही नदी येईल. पर्वत, पर्वत जर म्हटलं तो कोणताही पर्वत येईल. हे सामान्य नामाचे प्रकार झाले. पण नदीमध्ये जर मी म्हटलं की बाबा गंगा नदी, गंगा, मग हे गंगा काय आहे? हे विशेष नाम आहे. एकच नदीचं नाव आहे गंगा. ठीक आहे. पर्वत जर म्हटलं तर मी काय म्हटलं? मी कुठे गेलो? हिमालयावर गेलो. म्हणजे ते डोळ्यापुढे चित्र येते की हा हिमालयावर गेला. पण मी जर नुसतं म्हटलं मी पर्वतावर गेलो, मग हा कोणत्या पर्वतावर गेला असेल? तिथे अनेक पर्वतांची नावे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. ठीक आहे. मग ज्या नावाने जातीचा बोध होत नसून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. ठीक आहे. आता एखाद्या व्यक्तीस, वस्तूस किंवा प्राण्यास दिलेल्या नावास विशेष नाम असे म्हणतात. ही आपण सरळ सोपी व्याख्या पाहिली. एक 2-3 आपण उदाहरण तुम्हाला दाखवतो. की आता ही तृषा, तृषा काय? एक मुलगी आहे. ठीक आहे. तृषा. हिमालय पाहिला आपण. आता आमच्या बाजूची नदी, बिंदुसरा. बिंदुसरा आता कुठे आहे सांगा तुम्हीच मला. आमच्या इकडच्या लोकांनी सांगू नका. ठीक आहे. गंगा, भारत. कुठे राहतात? देशात राहतो. कोणत्या देशामध्ये? भारत देशामध्ये. मग हे एका देशाचं काय आहे? तर विशेष नाम आहे. ठीक आहे. सामान्य नाम व विशेष नाम यामधील फरक आपण, याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत की त्याला वेळ लागेल. ठीक आहे. त्यामुळे आता आपण तो मुद्दा आपण पाहणार नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर प्रकार आहे भाववाचक नाम. तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या, कुणामध्ये? प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये काय पाहिजे? तर यांच्यामध्ये काही असलेल्या गुण. ठीक आहे. गुण म्हणजे मार्क नाही. गुण, धर्म किंवा भाव. ठीक आहे. गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो तेव्हा त्यास भाववाचक नाम, आणि यालाच दुसरं नाव काय आहे? तर याला धर्मवाचक नाम सुद्धा म्हणतात. धर्मवाचक. ठीक आहे. धर्मवाचक नाम. किंवा तांबा, तांब जर आपण म्हटलं, तांब्याचा धर्म काय आहे? तर थंड राहतं. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं थंड राहतं ना. मग तसंच आपण प्रत्येक पदार्थाचा एक धर्म काढतोय, म्हणजे त्याचा काय भाव, असं आपण एक समजूया. आता याचे उदाहरण गरिबी, गरिबी, धैर्य, सौंदर्य, चांगुलपणा, हे आपल्याला त्याचे काय करता येईल? उदाहरण देता येईल. ठीक आहे. तर धर्मवाचक नामाचे प्रकार आहेत 2. त्याच्यामधील पहिला प्रकार काय आहे? स्थितीवाचक. ठीक आहे. मग स्थिती काय असते? काय आहे स्थिती सध्या? वार्धक्य. ही स्थिती आहे. बाल्य. स्थिती म्हणजे अवस्था. ठीक आहे. बाल्य, परत तारुण्य, तारुण्य, आनंद, ही स्थिती आहे. आनंदाची काय आहे? स्थिती आहे. सुख आहे, सुख, दुःख, दुःख. भाववाचक नाम हे नेहमी एकवचनी असतं, आणि हे भाववाचक नाम, थांबा, भाववाचक नाम हे कसं असतं? एकवचनी असतं. एकवचनी. याचं अनेक वचन होत नाही. एकवचनी असतं, आणि ते कल्पनेने अनुभवावं लागतं. कल्पनेने अनुभवावं लागतं. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरा प्रकार आहे क्रियावाचक नाम. ठीक आहे. मग क्रियावाचक मध्ये काय होईल? तर तिथे क्रिया. ठीक आहे. क्रिया काय होईल? धावणे म्हणजेच धाव, हास्य, चोरी, ही क्रिया आहे. चोरी, उडान, नृत्य, लेखन, वाचन, ह्या काय आहेत? तर ह्या क्रिया आहेत. ठीक आहे. मग अशा नामांना आपण काय म्हणतोय?
तर क्रियावाचक नाम असे म्हणतोय. तर मित्रांनो, एक छोटासा एक टप्पा आपण एक पार केलेला आहे. आता इथून पुढे आपण वेळोवेळी आणि वेगवेगळे व्हिडिओज आपण पाहणार आहोत. आता ही शृंखला अशीच पुढे सुरू राहील. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.